संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे। मराठा यो आता, मराठा यो आता, मराठा यो आता होती पाठशाही ठोकलं। प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की हिंदूभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ साहेबांचा तेजस्वी आदित्य योद्धा महापराक्रमी प्रखर सूर्य तेजस्वी शत्रू चळचळ कापती शंभू नाव ऐकुनी अरे शत्रू चळचळ कापती शंभू नाव ऐकुनी प्रकांड पंडित न्याय धुरंधर प्रकांड पंडित न्याय धुरंधर विवेक चूडामणी शंभू राजां सरिसा नाही कोणी त्रिभुवनी शंभू राजां सरिसा नाही कोणी त्रिभुवनी धर्मासाठी प्राणाहुती दिली हसत जयाने धर्मासाठी प्राणाहुती दिली हसत जयाने धर्मवीर हे झाले अमर या थोर बलिदानाने धर्मवीर हे झाले अमर या थोर बलिदानाने चरित्र ज्यांचे देई प्रेरणा माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर जो जो जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तो इथं आलाय। वेलकम बैक टू द चैनल वंस अगेन। आज गाइस मैं आपको जहाँ पे लेके जाने वाला हूँ ना, वो जगह है धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज। इनका दुनिया का सबसे बड़ा जो स्मारक है वो आ गया है अपने पिंपरी चिंचवड़ में। तो गाइस चलो, यहाँ पे आपको देखने को मिलेंगे आज 3000 ढोल, 1000 ताशा और लगभग 500 प्लस जो ध्वज रहते हैं वो लहराते हुए आपको देखने को मिलेंगे। तो चलो गाइस एक्सप्लोर करते हैं। आज का ये बेहतरीन जो प्रोग्राम है, दुनिया का सबसे बड़ा जो स्टेचू है धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज का, वो देखो। तो आगे लोकेशन पे और यहाँ से लेफ्ट साइड में जाके पार्किंग के अंदर गाड़ी तो हमने पार्क कर दी है। और ये कुछ ऐसा पार्किंग है, हर एक सेकंड गाड़ियों की जो भीड़ है ना वो बढ़ती जा रही है। जल्दी आके हमने अच्छा वो आगे लगा दिया गाड़ी उधर मेन गेट के पास में। तो ये एक प्लस पॉइंट था अपने लिए। मोशी के बीचों बीच गाइस इतना खुला एरिया मिला है, क्या मालूम। आप ये देखो पूरा खुला एरिया है और यहाँ से लोग अभी भी आ रहे कंटिन्यू। लावली की आपल्या सर्वांच्या अंतरामध्ये आणि मनगटामध्ये 100 हातीचं बळ ज्यांच्यामुळे निर्माण होत आहे। या अखंड अब आप देखो ना, इतना बड़ा मूर्ति है ना, मन मंत्र मुग्ध हो जाएगा। ये देखो, दिस इज व्हाट इट इज। बेहतरीन भाई बेहतरीन। ये वो सारी आतिशबाजियां है इसके जस्ट स्टेचू के पीछे। ये देखो यहाँ पे स्टेज किया गया पूरे प्रोग्राम का और ये एकदम अपना बेहतरीन स्टेचू और इसके सामने ही, इसके पीछे ही ये आतिशबाजी करने का पूरा बंदोबस्त किया गया है। गाइस एकदम एक्सट्रीम पीछे से। भाई साहब सर पे अगर टोपी पहनी है ना तो वो गिर जाएगी, इतना हाइटेड है। गाइस ये है कुछ संभाजी महाराज के लेफ्ट साइड से अगर हम देखें संभाजी महाराज को तो कुछ इस तरह से देखने को मिलता है। और एक चीज यहाँ पे मैंने नोटिस की कि सबसे अच्छा अगर व्यू किसी को आ रहा है ना स्टेचू का तो वो है उस आदमी को। वो देखो एकदम छत पे खड़े रह गए ना, बढ़िया से वहां से शूटिंग कर रहा है। ये वो पॉइंट है गाइस जहाँ पे सबसे अच्छा आपको व्यू मिलेगा। एंड जस्ट लुक एट द व्यू। अभी भी कंस्ट्रक्शन चालू है। बेहतरीन यार बेहतरीन, दिल खुश हो गया।
ये वो सारे ढोल है जो कि आज परफॉर्म करने वाले हैं। लाइन से सब लोग जा रहे हैं यार, ये देखो। और जहां तक नजर जाएगी ना, सिर्फ आपको हर कोई अपने सर पे ढोल लिए हुए दिखेगा। वो देखो पीछे दूर, ये जो आप देख पा रहे हो पीछे। गणपति गज अश्वपति भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टवधान जागृत न्याय अलंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की। निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग कहाणीची धडके हिच पाय ठेवण्या नदी जर दोस्ता कर बर कण कण रुद्र बंगला शिवरायांचा आधार वऱ्यात आहे वनव कसा कसा तुला झेपल वऱ्यात आहे वनव कसा कसा तुला झेपल 40 फूट आहे आणि जगातील सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे. आणि महाराष्ट्रातले सगळ्यात उंच म्हणून शिल्प ओळखले जात आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. शंभू सृष्टीचा एकूण परिसर 7.5 एकरामध्ये पसरलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या सहाय्याने सदरची अतिभव्य शंभूसृष्टी साकारण्यात येत आहे, उभारली जात आहे. या शंभूसृष्टीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 10 फुटाचे शिल्पी स्क्रीन, चलचित्र प्रकाश योजना, शंभूराजांचे हॉलिग्राफी प्रेझेंटेशन व्यवस्था आणि रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रूमही आहेत. विशेष म्हणजे महाराजांचे शिल्प हे ब्रॉन्झ धातूचे असून सांगाडा स्टेनलेस स्टील मध्ये आहे. शिल्पाच्या आतमध्ये लिफ्ट असेल, त्यामुळे मेंटेनन्स करता येईल. विशेष म्हणजे शेकडो वर्षे शिल्प सुस्थितीत राहील असा एकूण कामाचा दर्जा आहे.
हिंदू भूषण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून समृष्टी आणि महाराजांच्या जगातील सर्वात उंच शिल्प साकारण्याच्या कार्यात मला छोटेसे योगदान देण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. पावसाचा सुद्धा नंबर लागलाय. आज निसर्गाला सुद्धा आपण दाखवून दिलं, पावसा तू बरसत राहा, आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत राहू. छत्रपती संभाजी महाराज की हे स्मारक नाहीये, ही हिंदूंची अस्मिता आहे, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हे धगधगता अग्निकुंड आहे. एक सांगू, 300 वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा जीव धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आमच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, पण हिंदू धर्मात जन्माला आलेलं डाण्यावाग भोसरी विधानसभेचा हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील 300 वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा शंभू राजा हिरावून घेतला होता ना, 300 वर्षापूर्वी हिरावून घेतलेला राजा भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील यांनी परत आम्हाला दिला. अरे कबरीतला औरंग्या सुद्धा हेच मंदिर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पैलवान महेश दादा लांडगे पाटील सगळ्यांच्या वतीनं सांगतो, आय लव्ह यू, आय लव्ह यू. पैलवान महेश दादा आगे बढ़ो. दादा हे स्मारक भोसरी विधानसभेचं नाहीये, पिंपरी चिंचवडचं नाहीये, पुणे जिल्ह्याचं नाहीये. जो जो हिंदू कुळात जन्माला आला त्यात बौद्ध आले, जैन आले, शीख आले, जे जे हिंदुस्थानात हिंदू म्हणून जन्माला आले त्या सगळ्यांचं स्मारक आहे. झालेली आहे. सर्वांनी घोषणा दिव्यात, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. इंद्रम रक्षार्थम प्राणिनां सिद्धम खड्गधारो महावीरः शत्रु सैन्य भयंकरः सततं धर्मरक्षिणी जनहृद्यानि रञ्जयेत. युद्धभूमौ स्थिरः शूर रक्तवर्ण कपालकः धैर्य सिंहासनारूढः स्मराम्येनं नृपं विभुम् त्याग भक्तिपरं नित्यं सत्यनिष्ठं दयापरं संभाजी राजमर्ध्यं पुष्पैकृताञ्जलिर्भवेत्. वीरमृत्यं शिकार्यं धर्मरक्षितवान् नृप यस्य जीवनकथा श्रुत्वा जनो गौरवमप्राप्नुयात्. न भयेन क्लेशेनपि मृत्युक्षणे अपि च नृपः संहरते धैर्यं स्वात्मत्याग प्रसिद्धमान.
यस्य कीर्तिः माता की नम पार्वती पद हर हर महादेव. आज तुमच्या सगळ्यांना इथं पाहून या प्रेरणेचं आम्ही आज हे स्मारक तयार करतोय. पिंपरी चिंचवड महापालिका असेल, प्राधिकरण असेल, आता पीएमआरडी आहे. या जागेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्हाला हे स्मारक उभं करायचं होतं त्यावेळेस आम्हाला ही जागा आवश्यक होती, पण ही होती प्राधिकरणाची जागा. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, 2023-24 या जागे संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि ही जागा पूर्णपणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्याचा धाडसी निर्णय या दोघांनी त्यावेळेस घेतला. आज आपण मी या निमित्ताने किस्सा या निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांना. या निमित्ताने किस्सा सांगतो, सगळ्यांनी शांतपणे ऐका. जर मी चुकीचा असेल तर तुम्ही आज मला इथे सांगा महेश लांडगे चुकीचा आहे. मी आज एक किस्सा आपल्या समोर. नगरच्या जवळ एक गाव आहे. आम्ही 4 महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार मालजी राजे भोसले यांच्या गडीच्या संदर्भामध्ये. त्याच्या अगोदर एक घटना त्या ठिकाणी घडली होती. शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो, शांतपणे ऐका. महेश लांडगे त्या तिथं का गेला होता? हिंदू धर्माचं काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते? बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय, मला जड वाटतोय. अरे 21 वर्षाची माझी लोहार समाजाची मुलगी जी मतिमंद होती, मतिमंद, त्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो. त्या 21 वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या 80 वर्षाच्या नराधमानं बलात्कार केला होता. बलात्कार. तुम्ही सांगा महेश लांडगे करतोय ते चुकीचं का बरोबर आहे? अशा नराधमांना ठेचण्यासाठी महेश लांडगे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना स्मरून सांगतो. असं कोण गावलं तर मी तुमच्या बरोबर आहे. त्याला पोलिसांच्या स्वताब्यात द्यायची गरज नाही. चौकात त्याचा चौरंग्या करायचा आपण सगळ्यांनी. आज या धर्मस्थळावर आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो. आपण सगळे एक आहोत तर सेफ आहोत. आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतोय मित्रांनो, माझ्या बांधवांनो, आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही 21 वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा. उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला जाऊ शकतो. म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय. एवढं ज्या निमित्ताने सांगतो. आज का वीडियो बस यही तक. जो कुछ भी था एक एक्सपीरियंस था, एक एनर्जी थी, एक पॉजिटिविटी थी. अभी प्रोग्राम और चलने वाला है, पर अभी हमें काफ़ी देर हो गया आते हुए. आई होप यू गाइस एंजॉयड द वीडियो. एक्सपीरियंस जो है, जो एनर्जी है, वो तो यहीं पर आके महसूस हो सकती है. बट स्टिल इफ़ यू लाइक द वीडियो डू गिव इट अ थम्स अप. अपना कमेंट करो यार. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. तब तक गाइस मिलते हैं अपने अगले वीडियो में. टिल देन